सर हमारे न्यूज चैनल पे आपका स्वागत है। और अभी जो आपने बावड़ी के पास में जो मालूमात दी है, और अभी आप पानी में यहाँ खड़े हैं, तो आप खुद खेती करते हैं या आपने बटाई पे दी भाई? हम भी खुद की करते हैं और बटे से भी दी हुई है। कितने एकड़ खेती बटाई पे दी हुई आपने? हमने 15 एकड़ खेती बटे दी। तो अभी जो पानी वगैरह आ रहा है यहाँ पर, तो आपको यहाँ रहते हैं आप या फिर आप शहर में रहते हैं? हम बच्चों के पढ़े के लिए सिटी में गए, हम आने जाना करके खेती करते हैं। तब ये इतना पानी घुस गया खेत में, तो पीने का पानी का मसला कैसे हल करते हैं? अब पानी पीने का मसला भी हार्ड है। और हमने जो तो लोन निकाला बैंक से, महाराष्ट्र ग्रामीण बैंक से लोन निकाल के खेती का काम करा है। अगर ना लगाए, मेहनत करे, सब करे, और हमारा बोर भी डूबा पानी में और बावड़ी भी गिरने में हमारी। सर कितने एकड़ खेती है? ये खेती आपकी खानदानी है? खानदानी बाप दादा खेती है हमारी। कितने एकड़ है? 20 एकड़ है। तो सर अभी यहाँ पर ग्राम पंचायत भी है, यहाँ पर ग्राम सेवक भी होता है। हाँ। तो क्या आपने कभी उनसे शिकायत की? शिकायत की हमने, उन्होंने बोले तहसील का काम है, अभिलेख का, तलाटी आपका का, तहसील का, मंडल अधिकारी का, तहसीलदार का काम है। बोली तो हमने उनको निवेदन दिए, तहसीलदार को दिए, तलाटी को दिए, मंडल अधिकारी को दिए, डिप्टी कलेक्टर को दिए, कलेक्टर औरंगाबाद को दिए, अभिलेख को दिए, पंचायत समिति को दिए और मंत्रालय में भी दिए। सर ये जो रोड का काम चालू है, आप बता रहे हैं बार बार, तो ये रोड कितने किलोमीटर तक बन रहा है और कब से बन रहा है? 9 किलोमीटर रोड है और ये 2024 से बन रहा है। सर जो गंगापुर के आमदार साहब है माननीय प्रशांत बंदी सर, वो किसानों का बहुत ख्याल रखते हैं। तो क्या आपने कभी आमदार साहब से मिलने की कोशिश की है? नहीं, हमारी मुलाकात तो नहीं हुई। और वो जो तो किसानों का ख्याल रखते भी है, मगर हम ये सोच रहे हैं कि उनका टाइम लेकर हम पूरा परिवार उनके पास जाए और मुलाकात करेगा। सर इसका मुंह बदल कैसा मिलेगा? आप कितना नुकसान हुआ आपको? इसका मुबदल नुकसान मिलना चाहिए हमारे को, कि हमारे ऊपर लोन है 8 से 6 लाख रुपए लोन नुकसान होगा हमारा। क्या नाम है सर आपका? शेख सिकंदर मुनीर। गाँव का नाम बोलिए। पांडरवोल, तालुका गंगापुर। ओके। सर अभी सिकंदर पटेल साहब ने जो नुकसान हुए उनके खेत में जो पानी घुस गया बताए, तो बटाई से जमीन दी है आपने, बटाई से लिए कितने एकड़ बटाई से जमीन ली आप? 10 एकड़। 10 एकड़। क्या दे रहे हैं आप? गन्ना लगा। तो कितने सालों से बटाई से ले रहे हैं आप? 10 साल से। 10 साल। तो अभी जो नुकसान हुए तो इसकी भरपाई कैसी होंगी? अभी 50,000 अभी पुल का काम बना रहा है। 50,000 का काम है, पुल रोड के काम को वैसे दिक्कत आ रही है सर। तो गन्ने के अलावा और क्या क्या पेरते हैं आप? सिर्फ गन्ना ही पेरते हैं? हाँ, गन्ना कपास पेरते भी, सब में पेरते। क्या नाम है आपका? अल्लाउद्दीन शामत। आपला अभिनंदन स्वागत आहे। आणि पटेल सरने जे माहिती दिलेली आहे आणि शेतात जे पाणी शिरलेलं आहे आणि त्यांनी 15 एकर जे शेत आहे आपलं बटाई येऊन दिलेलं आहे, काय काय नुकसान झाले त्याचं? बाईचं शेती 15 एकर यांच्याकडे बटाई नाही। त्यांनी बचत गटाचं गावात येते गटाचे पैसे व्याजाने काढून या शेतीमध्ये ऊस लावला आणि त्या ऊसामध्ये आता सध्या 3 ते 4 फूट पाणी 2 महिन्यापासून साचलेलं आहे। आणि या शेतकऱ्याची आज बोलायची बी मानसिकता नाही राहिली। त्यांना चॅनलवर कसं बोलावं कसं नाही, त्याच्या तोंडातून आवाजच निघून नाही राहिला। नुकसान झालेलं एवढं। आणि यांची 15 एकर शेती आहे, शेतीच्या बाजूने आपली 2 एकर आहे ऊस आहे। त्या ऊसामध्ये बी 3 फूट पाणी साचलेलं आहे आणि ते 2 महिन्यापासून पाणी साचलेलं असल्यामुळं आम्ही वारंवार त्या ठेकेदाराला सांगत होतो का बा तुम्ही इथं नळ्या टाका आणि हे पाणी काढून द्या। तो ठेकेदार म्हणतो टाकतो 2 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करून सुद्धा तो काम पूर्ण करायला तयार नाही। आणि इथं टेंबापुरी धरण आहे, त्या धरणाचा एक चारे आलेले आहे, त्या चाऱ्या 10 वर्षापासून बंद पडलेले आहे आणि ते पूर्ण बुजलेले आहे। या शेतकऱ्याचंच नाही नुकसान झालं, इथून पुढं 3 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंत असंच पूर्ण शेतीमध्ये एवढंच पाणी साचलेलं आहे। त्या चाऱ्या बुजलेल्या असल्यामुळं सगळ्याच्या कोणाच्या कपाशीत पाणी गेलं, कोणाच्या ऊसामध्ये पाणी गेलं, कोणाचे ज्वारीमध्ये पाणी गेलं, सगळे पिकाचं नुकसान झालं। तर गावात ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, मुखिया साहेब आहे आणि ग्रामसेवक असते, त्यांना कधी तुम्ही निवेदन दिले का? ग्रामपंचायतनं सांगितलं तहसीलच्या अंतर्गत आहे, तर आम्ही त्यांना ते तलाठी आप्पाकडं एक अर्ज केला आणि तलाठी आप्पांनी इथं स्पॉटवर येऊन पंचनामा केला आणि तलाठी आप्पांनी बी त्या संबंधित विभागाला माहिती दिली। मी स्पॉटवर पंचनामा, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावातील नागरिक येऊन आम्ही 1 महिन्यापूर्वी येऊन पंचनामा केला। याच्या पहिल्या पावसामध्ये बी इथं पाणी साचलेलं होतं आणि त्यावेळेस इतकं नुकसान झालं होतं, तरी पण आम्ही पंचनामा केलेला असताना आमचं म्हणणे पहिला पाऊस झाला होता त्यावेळेस आम्ही याचे तलाठी आप्पाला आणून पंचनामा केला, तरी पण ठेकेदारानं याचं काही आमच्या म्हणण्याचं
ते हे न करता परत दुसरा पाऊस आल्यावर त्याचं आणखी डबल नुकसान झालं. आमदार साहेबांची कधी निवेदन दिलं, कधी भेट झाली का? आमदार साहेबांनी ती 9 किलोमीटर रस्ता दिला शेतकऱ्यासाठी, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमदार साहेबाची याच्यामध्ये कुठलीही चूक नाहीये. त्यांनी शेतकऱ्याला रस्ता नाही म्हणून रस्ता दिला, पण हे ठेकेदार लोकांची चूक आहे का? त्यांनी काय करायला पाहिजे होता, बाबा आता इथं नाला आहे मोठा, या रोडची उंची 3 ते 4 फूट उंच झाल्यामुळं याच्या पाठीमागची जमीन 3 ते 4 फूट खाली आहे आणि इथं जरा पूल नाही बनवला तर हे पूर्ण याच्या पाठीमागची जी शेती पूर्ण पाण्याखाली जाईल. तर त्यांना हा पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्याचे दिवस चालू होण्याच्या पहिले इथं नळ्या टाकायला पाहिजे होत्या. नाही आता समजा पूल बनवता नाही येत, आता सध्या त्यांनी इथं 3 नळ्या आणून ठेवून 3 महिने झाले. मग त्या नळ्या नाही येत आता तुरंत निसत्या टाकून जरी ठेवल्या असत्या, आता सध्या 3 नळ्या टाकल्या असत्या आणि पानकळा उघडल्यानंतर ते काढून परत सिमेंट काँक्रीट नंतर का करीत नाही. पण आता त्यांच्या चुकीमुळे इथं आता 50 ते 100 एकर शेतीचं असं नुकसान झालेलं आहे का ते आता ऊस आहे पाठीमागचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कोणाच्या कपाशी आहे. आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव भरत बोलले आणि पांढरोळ गावाचा रहिवासी मी आणि एक शेतकरी आहे आणि मी जालना ग्रामीण बँकेतून कर्ज काढलेलं आहे दरवर्षी. ये देखिए पानी कितना है, ये 10 एकड़ जमीन है इनकी, जो बतला रहे हमें पटेल साहब. ये पूरा जमीन में पानी थमा हुआ है इनकी जमीन पे. ये मालक की हम आपको फोटो गिरा दिखाएंगे. पीने के पानी का बोर है हमारे इधर, उसमें पूरा पानी में डूबा हुआ है. उसके ऊपर कम से कम 10 फीट पानी है बोर के ऊपर. पूरा बोर हमारे अंदर मट्टी भी जा सकती है और फंस भी जा सकता है, खराब भी हो सकता है. ये सिर्फ रोड वालों को ऐसा हो रहा है सभी, बाकी किसी का कुछ भी नहीं मतलब.